बोक्या सातबंडे भाग 7. लेखक दिलीप प्रभावळकर. दादाच्या पार्टीवर. खरं म्हणजे बोक्याला संशय आलाच होता. त्यानं आजीला बोलूनही दाखवलं. दादाच्या डोक्यात काहीतरी वेगळंच चालू असावं. त्याचं वागणं नेहमीचं वाटत नव्हतं. म्हणजे नेहमीसारखा तो रात्री त्याच्या आवडत्या नॅशनल जॉग्राफिक चॅनलवर आफ्रिकेतल्या प्राण्यांच्या करामती बघत होता. पण चित्त्यानं केलेली हरणाची शिकार, तरसांच्या कळपानं झेब्र्याला क्रूर रीतीनं मारणं, सापानं झाडावर सरपटत जाऊन पक्ष्यांच्या घरट्यातली अंडी पिल्लं खाणं वगैरे अंगावर काटा आणणाऱ्या गोष्टी तो शांतपणे पाहत होता. नेहमीसारखी काही प्रतिक्रिया नव्हती. आजी, तुला फरक वाटत नाही का ग? त्याने आजीजवळ बसत विचारलं. कसला फरक चिन्मयानंदा? दादाच्या वर्तणुकीत पडलेला फरक. अगं बाई, काय झालं विजेंद्रला? झालं नाही ग काही. म्हणजे अजून तरी नाही, पण दादाचा मूड काही नेहमीचा नाही. कशावरून म्हणतोस तू हे? म्हणजे बघ सकाळी तो दाढी करून अंघोळीला गेला आणि बाहेर येऊन कपडे करून पुन्हा दाढी करायला सुरुवात केली त्यानं. अगं बाई, मी बाथरूममध्ये गेलो तर अंघोळीचा साबण कोरडाच होता, कपड्याचा साबण ओला होता. नक्की सांगतो आजी, त्यानं कपड्याचा साबणच लावला अंगाला. काहीतरी सांगू नकोस हो चिन्मयानंदा. असं कसं करेल तो? कळणार नाही का त्याला? अगं खरंच सांगतोय आजी. आणि बूट घातले ना तेव्हा एक मोजा स्वतःचा घातला आणि दुसरा बाबांचा, तसाच गेला. तू म्हणजे ना चिन्मयानंदा, दाखवू आणून? एक बाबांचा आणि एक त्याचा राहिलाय. बाबांच्या अजून लक्षात नाही आलं. बूट घालताना कळेल. 2 वेगळ्या रंगाचे मोजे. खरं की काय? मग माझं निरीक्षण आहे आजी, चुकणार नाही. हरवल्यासारखं करतोय दादा. असेल बाबा, तू एवढं म्हणतोयस तर असेल. माझ्या नाही हो लक्षात आलं. आजी एवढं म्हणेपर्यंत विजूदादा बाहेरून आला. हातपाय धुवून कपडे बदलायला गेला. बघ बघ आजी बघ, नेहमीसारखा सिनेमातली गाणी म्हणत नाहीये मोठ्या आवाजात. गप्प आहे, विचारात आहे. बोक्या आजीच्या कानात कुजबुजला. तू झोप हो आता, नको त्याचं निरीक्षण करू. त्याला कळलं तर चिडेल तो, आजी म्हणाली. दुसऱ्या दिवशी संध्याकाळची गोष्ट. दादाचे मित्र गुप्ते खालून हाका मारत होता. ए विजू, ए विजा, विजा. त्याच्या त्या हाका आजीला अजिबात आवडल्या नाहीत. बोक्या बाजूलाच चित्र रंगवत बसला होता. चिन्मयानंदा, ही काय पद्धत रे याची हाक मारायची? चांगलं विजयेंद्र नाव ठेवलंय त्याच्या आजोबांनी. असा विचका का बरं करायचा नावाचा? अगं आजी, एवढं कठीण आणि लांब नाव घ्यायला वेळ कुणाला आहे? हल्ली सगळे घाईत असतात. मग कमीत कमी विजय तरी म्हणावं. दादाला स्वतःलाच ते जुनं वाटतं, म्हणून मित्र विजू किंवा विजा म्हणतात आणि मैत्रिणी विजू किंवा विसा. विसा हे काय? अगं विजयेंद्र सातबंडे म्हणून विसा. परदेश प्रवासाशी संबंधित आहे ना, म्हणून दादालाही विसा नाव आवडतं. विजा, ए विजा. गुप्तेच्या हाका अधिकाधिक कर्कश होत होत्या आणि आजीचा पारा चढत चालला होता. आता ती गॅलरीत जाऊन त्या गुप्तेला फैलावर घेईल असं वाटून बोक्यास पट्टन रंगवत असलेलं चित्र बाजूला करून उठला आणि गॅलरीत आला. काय रे सुबूदादा? त्याने गुप्तेला विचारलं. विजू कुठे आहे? का? अरे बॅडमिंटन मॅचला आला नव्हता, आजारी आहे का? आजारी? अरे आम्ही सगळे वाट बघत होतो. बॅडमिंटन एक्झिबिशन मॅच आणि विजू तिथे नाही असं होणारच नाही. काय झालंय काय त्याला? मग बोक्याच्या उत्तराची वाट न बघता गुप्ते सरळ वरच आला. त्यानं दारावरची बेल वाजवली. बोक्यानंच जाऊन दार उघडलं. कोण आलंय रे चिन्मयानंदा? आजीने विचारलं. हा दादाचे मित्र आजी. म्हणजे मागापासून हाका मारतोय तोच का? हो. विजा कुठं आहे? गुप्ते घरात आला. माहित नाही. म्हणजे घरी नाही? एवढं. Sample complete. Ready to continue?